आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की महाराष्ट्र सरकारने 4 सप्टेंबर 2025 रोजी फॅक्टरीज ॲक्ट 1948 आणि शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 2017 या कायद्याअंतर्गत खासगी कामगारांचे कामाचे तास हे 9 वरून 10 ते 12 तास प्रतिदिन करण्याचा निर्णय घेतलाय। आता या निर्णयावर बरेच जण सहमत असतील तर बरेच जण असहमत सुद्धा असतील। बट बाय क्युरियोसिटी आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की जर महाराष्ट्रामध्ये असं झालं तर बाकीच्या देशांमध्ये वर्क कल्चर हे कसं असतं। म्हणूनच आज मी तुम्हाला अशा 2 देशांबद्दल सांगणार आहे की जिथल्या वर्क कल्चरमुळे संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडलं होतं। यातला पहिला देश आहे जपान। वर्ल्ड वॉर II नंतर जपानची अर्थव्यवस्था खूप कोलमडली आणि याच अर्थव्यवस्थेला उभी करण्यासाठी देशाची धडपड सुरू झाली। याचा सगळा भार पडला तो काम करणाऱ्या मजुरांवर आणि सुरुवात झाली इंटेन्स वर्क कल्चरची। कामाचे अधिक तास, कंपनीसाठी रुजवण्यात आलेले एक्स्ट्रीम डेडिकेशन आणि या सगळ्यामुळे पर्सनल लाईफपेक्षा वर्क लाईफला दिले गेलेले प्राधान्य आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून 1969 मध्ये जगात पहिल्यांदा तयार झाली एक भीषण परिस्थिती, कारोशी म्हणजेच डेथ फ्रॉम ओव्हरवर्क, अतिकामामुळे होणारा मृत्यू। यामुळे तिथल्या लोकांना स्ट्रेस, अँझायटी आणि हार्ट अटॅक आणि त्यातूनच काहींचा मृत्यू देखील झाला। हे कल्चर इतकं रुजलं गेलं की जपानमध्ये अजून सुद्धा या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। याच शृंखलेत दुसरा देश येतो चायना। सन 2000च्या सुरुवातीला चीनमध्ये इंटरनेट कंपन्या झपाट्याने वाढायला लागल्या, जसे अलीबाबा, बायडू एक्सेट्रा। ग्लोबल स्पर्धा इतकी होती की तिथल्या एम्प्लॉईजला जास्तीत जास्त तास काम करण्यास भाग पाडू लागले। 2010 मध्ये हे हसल कल्चर आणखीच वाढलं। अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीशी स्पर्धा करत इथल्या कंपनीतील कामाचे वातावरण अजून तीव्र झाले आणि त्यातूनच उदयास आलं 996 कल्चर, म्हणजेच सकाळी 9 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजलेपर्यंत आणि आठवड्याचे 6 दिवस काम। ही पद्धत अजून फेमस झाली ती 2019 मध्ये अलीबाबाचे फाउंडर जॅक मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे। 996 इज अ ब्लेसिंग। ओव्हरवर्क करणं म्हणजे ही एक संधी आहे असे त्यांना वाटायचे। शेवटी 2021 मध्ये ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता चीनच्या सुप्रीम कोर्टने ही 996 कल्चर इलिगल म्हणून घोषित केली। जपानचं कारोशी असो की चायनामधलं 996 कल्चर, पण या सगळ्यांमुळे देशाची प्रगती तर झाली, पण या सगळ्यांची किंमत मोजावी लागली ती त्या एम्प्लॉईच्या हेल्थ आणि त्यांच्या पर्सनल लाईफवरून। तुमच्यापैकीही काहींनी ओव्हरवर्क कल्चर नक्कीच अनुभवलं असेल। तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।